सोबत आहेत शशिकांतजी, तुम्ही सांगाल नेमकं प्रमुख कारण काय या भेटीमागचं, शरद पवार आणि पंतप्रधान यांची भेट? काल आदरणीय पवार साहेब या देशामध्ये जे आंदोलन चाललेलं आहे विद्यार्थ्यांचं, सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेले होते. आणि मला वाटतं की देशाच्या 60 वर्षाच्या असलेल्या राजकीय अनुभवाचा असलेल्या एका व्यक्तिमत्वाने देशाच्या पंतप्रधानांचा भेट घेताना त्यांचा हेतू एवढाच आहे की ह्या सुमार्गाने गावा 20 दिवसापासून लांबलेलं हे आंदोलन मिटवण्यासाठी पंतप्रधानांना भेटले असतील असं माझी निश्चितपणे खात्री आहे. नक्कीच. मात्र विरोधक एकीकडे जोरदार पद्धतीनं विरोध करतात आणि दुसरीकडे मात्र त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे नाही आहेत आणि त्यामुळेच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपला आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाही. धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी शशिकांतजी. नवनाथ बन सध्या आपल्यासोबत आहेत. नवनाथ बन, काय या प्रमुख भेटीमागचं कारण? मुळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याआधी देखील सुप्रियाताई सुळे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरनं स्पष्टीकरण दिलेलं आहे. संसदेचं अधिवेशन चालू आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर माननीय शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. राजकारणामध्ये अशा भेटी होतच असतात. पवार साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे खूप चांगले संबंध आहेत. हे आपण यापूर्वी देखील बघितलं. स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे बारामतीमध्ये येऊन देखील गेलेले आहे. राजकारणामध्ये अशा भेटी होतच असतात. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये महिला सुरक्षा विधेयक, महिला आरक्षण विधेयक येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची आहे. सुप्रियाताईंनी यापूर्वी संकेत दिले होते की या विधेयकाला ते पाठिंबा देऊ शकतात. काल ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय, त्याही पार्श्वभूमीवर या दोघांची चर्चा होऊ शकते. नाही, मात्र सुप्रिया सुळे सुद्धा या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधकांचा आवाज जो आहे तो बाहेर बुलंद होतोय संसदेच्या आवारात किंवा संसदेमध्ये सुद्धा विरोधक आक्रमक झालेले आहेत. असं असताना हे दोघे जण इथे भेटीसाठी येतात पंतप्रधानांच्या, याचा काय अर्थ? नाही, राजकारणामध्ये आपण दोन गोष्टीचा सरमिसळ करता कामा नये. ही भेट कदाचित पूर्वनियोजित असेल. पंतप्रधानांनी यांना याच्या आधी देखील वेळ दिलेली आहे. त्यामुळं लगेच याचा आणि त्याचा संबंध जोडणं आता थोडंसं घाईचं होईल. माननीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. सुप्रियाताईंनी देखील महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण अगदी जवळून बघितलेलं आहे. यापूर्वी देखील सुप्रियाताईंनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका, तसे संकेत जाहीरपणे दिले होते. त्याही पार्श्वभूमीवर या दोन्ही भेटीमध्ये चर्चा होऊ शकते. शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे सुरुवातीपासूनच महिला आरक्षणाच्या बाजूने आहेत. महाराष्ट्रामध्ये महिला आरक्षण देण्याची पहिली घोषणा कोणी केली असते तर शरद पवार साहेबांनी त्यासाठी पुढाकार घेतला. महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे यासाठी पवार साहेब सातत्यानं पुढाकार घेतात. या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होऊ शकते किंवा अन्य काही कारणास्तव सुद्धा ही भेट असू शकते. आता सुप्रियाताई आणि पवार साहेब बाहेर आल्यानंतरच त्याचं नेमकं कारण कळू शकतं. आता तुम्ही जसा उल्लेख केला की जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, बाहेर विरोध केला जातोय आणि अशा भेटी होत आहेत, तर मुळामध्ये या पूर्वनियोजित असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही घटनांना एकत्रित बघणं योग्य ठरणार नाही. बर, पण नवनाथजी, एकीकडे आपण बघतोय की कालच शरद पवार यांनी दिपकेंची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिलेला होता, जाहीर पाठिंबा दिला, आणि त्यानंतर होणारी ही भेट, ही विसंगती नाही वाटत आहे? नाही, आपण पवार साहेबांची भूमिका बघितली तर पवार साहेब आपल्या प्रत्येक भूमिकेवर ठाम असतात. म्हणजे अभिजित दिपके यांना पाठिंबा देण्याच्या ती भूमिकेवर ते ठाम आहेत. कारण त्यांनी माध्यमांना देखील तसं सांगितलं. ते स्वतः अभिजित दिपकेंच्या भेटीला गेले. देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना भेटण्याचा पूर्ण अधिकार त्यांना आहे आणि त्यामुळेच ते भेट घेतले असेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, या दोन्ही घटना एकत्र बघणं चुकीचं आहे. राजकारणामध्ये तसं होत नाही. ही भेट का झाली, पूर्वनियोजित होती का, याचं उत्तर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेब ही भेट संपल्यानंतर निश्चितपणे देतील. नक्कीच. मात्र असाच प्रयत्न किंवा पंतप्रधानांच्या अगदी दारापर्यंत कालही स्वतः राहुल गांधी आले होते, तिथे मात्र आंदोलन झालं आणि ही मात्र भेट होतीये. नाही, राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या आडून आपला राजकीय अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींचं आंदोलन हे आपल्या स्वार्थासाठी आणि पक्षवाढीसाठी होतं. खरं तर हे नीट बद्दल आंदोलन केलं जातंय असं विद्यार्थ्यांकडनं सांगितलं जातंय. परंतु नीटची परीक्षा सुरळीत झाली, विद्यार्थी जल्लोष करतायत, आनंद साजरा करतायत, लोकांची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली. असं असताना राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी आणि काँग्रेस आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं अभिजित दिपके यांच्या आंदोलनामध्ये जाऊन ते हायजॅक करण्याचा प्रयत्न एका अर्थाने केला,
कदाचित तो हायजॅक करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा सुरुवातीपासून होता. त्यांना ती संधी मिळत नव्हती आणि काल ती संधी बघून त्यांनी अभिजित दिपके आणि कॉक्रोच पार्टीचं आंदोलन पूर्णपणे हायजॅक केलंय. राहुल गांधींना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण तो हिंसक मार्गाने आंदोलन करू नये. पवार साहेब आज भेट घेत आहेत, हा मुद्दा वेगळा. काल आंदोलनाला पाठिंबा दिला, हा मुद्दा वेगळा. दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत आणि आज तरी वेगवेगळ्या चष्म्यामधूनच ते बघितलं पाहिजे. आता एका चष्म्यातून बघितलं तर त्याचा वेगळा अर्थ निघेल. तूर्त ही भेट होईपर्यंत आणि त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देईपर्यंत कुठलाही वेगळा अर्थ काढला जाऊ नये. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी नवनाथजी. तर नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की या सगळ्या घटनांना वेगवेगळ्या चष्म्यातनं पाहिलं जावं. याबद्दल अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक. अभयजी, एकीकडे